कालच हिंदू समाजाचे आपण पालन करते म्हणतो, छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन ठिकठिकाणी साजरा करण्यात आला आणि मी अशा रीतीने कविता सादर करत असतो की आपले जे हिंदूंसाठी जे झटले, हिंदूंसाठी जे लढले आणि हिंदूंसाठी जे संपले त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो. तर संभाजी महाराजांच्या मृत्यूवरली जी काही कविता आहे ती मी सादर करत आहे. कवितेचं नाव आहे बलिदान शंभूराजांचे. राणी सईबाई उदरी रत्न जन्मले, धर्मवीर संभाजी हिंदुत्वाची खान. राणी सईबाई उदरी रत्न जन्मले, धर्मवीर संभाजी हिंदुत्वाची खान. मुघली चैतन्यांना मातीत गाडणारे ज्वलंत धगधगत्या इतिहासाचे पान. तब्बल 127 शर्थीच्या लढाया जिंकून योद्ध्याच्या पराक्रमाचा झंझावात. तब्बल 127 कुठलीही लढाई न हारता जिंकलेले 127 लढाया जिंकल्या होत्या. केसाने गळा कापून आप्त स्वकीयांनी शंभूराजांचा केला विश्वासघात. शंभूच्या मुक्कामाची खबर देत गद्दारांनी मुकरब्याला निरोप धाडला. शंभूंच्या मुक्कामाची खबर देत गद्दारांनी मुकरब्याला निरोप धाडला. झाला मराठ्यांचा पालन करता काही संगमेश्वर धाय मोकलून राहिला. सिंहाचा छावा संभाजी पकडताच, सिंहाचा छावा संभाजी पकडताच नीच औरंग्याने माजवला कहर. साखरदंडाच्या बेड्यांनी जखडून जुलमी सल्तानाला आला बहर. रसरशीत लालबुंद साळ्यांनी फोडले माझ्या राजाचे डोळे. रसरशीत लालबुंद साळ्यांनी फोडले माझ्या राजाचे डोळे. अन्यायाने रोमारोमातून बरसले लाहवा रसा संतप्त तोफेचे गोळे. देह विटंबनेने क्रूरतेचा कळस कानामध्येही ओतले शिशे. देह विटंबनेने क्रूरतेचा कळस कानामध्येही ओतले तप्त शिशे. परंतु राजांचा बाणेदार वाणीने उपटली कपटी औरंग्याची पिशे. शंभू त्वेषाने बोलल्याचा क्रोध राजांची जीवही काढली छाटून. शंभू त्वेषाने बोलल्याचा क्रोध राजांची जीवही काढली छाटून. दृश्य बघणाऱ्या मोगल सैन्यांचे कळवळून काळीज गेले फाटून. सर्व शरीराची त्वचा सोडली तरी राजा तसूभरही नाही ढळला. सर्व शरीराची त्वचा सोडली तरी राजा तसूभरही नाही ढळला. माथे फिरू औरंग्याबादा झाला भयभीत. हिंदू सहनशीलतेचा प्रताप कळला. राजगादीसाठी नाती विसरला, गणोजी झाला औरंग्याचा बंदा. राजगादीसाठी नाती विसरला, गणोजी झाला औरंग्याचा बंदा. बहीण येसुबाईचे कुंकू पुसून माझ्या राजास केले परागंदा. स्वराज्याचे लचके तोडण्या जन्मले येसाजी कंक तसाच अण्णाजी पंत. स्वराज्याचे लचके तोडण्या जन्मले येसाजी कंक तसाच अण्णाजी पंत. त्यांच्या घातकी फंद फितुरीची मराठ्यांना आजही वाटते खंत. हिंदू धर्मरक्षणासाठी छत्रपतींनी दिलेले आपल्या प्राणाचे बलिदान. हिंदू धर्म रक्षणासाठी छत्रपतींनी दिले आपल्या प्राणाचे बलिदान. वढू बुद्रुक येथील समाधी पाहता येते बेभरून वाटे धर्माचा अभिमान. धन्यवाद.